नमस्कार, आज आपण बनवणार आहोत चैत्र विशेष वाटली डाळ, कैरीची डाळ म्हणजेच आंबे डाळ। तत्पूर्वी आपणा सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्टा या परिवारात स्वागत आहे। कैरीची डाळ हा आपला उन्हाळी विशेष पारंपरिक पदार्थ आहे। पाहूयात त्याला काय पूर्वतयारी लागते। त्यासाठी आपण एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। ती आपण आता एका भांड्यात घेतोय आणि त्यात पाणी घालून ती स्वच्छ खसखसून धुवून घेणार आहोत आणि त्यात पुन्हा दुसरे स्वच्छ पाणी घालून भिजत ठेवणार आहोत। ही डाळ मी आधीच 5-6 तास भिजत ठेवली आहे। जेवढी चांगली भिजेल तेवढी चांगली वाटली जाते, त्यामुळे ती चांगली भिजली पाहिजे। बाजारात खूप छान ताज्या कैऱ्या आलेल्या आहेत, त्या मी आणल्या। मी इथे तोतापुरी कैरी घेतली, ती थोडी कमी आंबट असते, आपण पाहू शकता। आणि आता त्या कैरी किसण्यापूर्वी आपण भिजवलेली जी आपली डाळ आहे ती पहा किती छान भिजली आहे। जस्ट नुसतं नख लावलं तरी ती तुटते, त्याचे 2-3 भाग होते। अशा प्रकारे आपल्याला आपली डाळ भिजलेली आहे। ही डाळ आता आपण चाळणीमध्ये ओततो, त्यातलं पाणी काढतो आणि चाळणीत निथळायला ठेवणार आहोत। पाणी नको आहे आपल्याला, कारण की वाटताना आपल्याला डाळ पातळ नाही हे करायची, आपल्याला थोडीसरच वाटायची, त्यात पाण्याचा अंश नको आहे म्हणून निथळायला ठेवतो। ही आपण 15-20 मिनिटं अशीच निथळत ठेवणार आहोत आणि व्यवस्थित निथळल्यानंतर आपण ती वाटायला घेऊ। त्यापूर्वी आपण काय करूयात, आता कैरी घेतली बघा, ह्या कैरीचे छान साल काढून घेऊयात। आपण जी 1 वाटी डाळ घेतली त्याला ही एक कैरी आपल्याला पुरेशी आहे। शेवटी आपल्याला किती आंबट हे कसं आवडतं त्यावर अवलंबून राहणार आहे आपण किती कैरी घालायची, पण साधारणतः ही 1 कैरी आपल्याला लागेल। आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। ही तोतापुरी कैरी आहे, थोडी कमी आंबट असते। तर मी जे साल काढून घेतलेलं आहे तर ते किसून घेतो कैरी छानपैकी। कैरी किसून घेतली, व्यवस्थित किसून घ्यायची आहे। आपली कैरी आता ही किसून झालेली आहे, आपण पाहू शकता पूर्णतः एवढी कैरीचा किस निघाला आहे। तो आता आपण साहित्य बघायला लागणार आहे। त्यासाठी आपण भिजवलेली आपली डाळ घेतलेली आहे, कैरीचा किस, थोडासा गूळ लागणार यातला आपल्याला, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घेतल्यात मी 4-5, तेल, हळद, हिंग आणि मोहरी हे आपल्याला साहित्य लागणार आहे। एका मिक्सरच्या भांड्यात हरभऱ्याची डाळ, कैरीचा किस, कोथिंबीर, मिरच्या, मीठ आणि थोडासा गूळ घेतला आहे आपण आणि ते वाटून घेणार आहोत आपण। आपलं हे मिश्रण वाटून झालं आपण पाहू शकता। आता आपण ते एका बाउलमध्ये काढूयात आणि आता त्यामध्ये आपण मगाशी थोडी त्यातली कैरी घातली होती अर्धी आणि आणखी घालणार आहोत, पण त्याच्या आधी आपण फोडणी बनवून घेऊयात, म्हणजे फोडणी थोडा गार करायला ठेवते। मी कढल्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घातली, आपण पाहू शकता किती छान तडतडली मोहरी। आता गॅस बंद केला आहे, थोडंसं गार झाल्यावरती त्याच्यामध्ये मिरची टाकलेली, एक लाल मिरची, हिंग टाकलेला आहे आणि कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि आणखी ते थोडंसं सेटल शांत गार होऊन दिलं आणि त्यामध्ये आता मी हळद घालते, जेणेकरून हळदीचा रंग बदलू नये, करपू नये हळद त्यात। सगळं मिक्स केलं आणि थोडा वेळ बाजूला ठेवूयात आपण। तोवर आता आपण काय करूयात, आपली जी डाळ आहे कैरीची त्यामध्ये आधी आपण काय करूयात, मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। डाळ व्यवस्थित मिक्स केली म्हणजे ती सगळीकडे लागेल हे। त्यामध्ये कैरी जी आपण घातली होती, मिरची वगैरे, ती व्यवस्थित मिक्स होईल। आणि आता मी यामध्ये काय करते, थोडंसं मीठ घालणार आहे चवीपुरतं। वाटणात थोडंसं घातलं होतं म्हणजे वाटताना, आणि आता थोडंसं घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ घातले। मीठ आपण आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं आहे नक्की, पण मगाशी मी त्यात 2-3 चमचे कैरीचा किस घातला होता वाटताना आणि आत्ता पण मी 3 चमचे कैरीचा किस घेतला आहे। मध्ये आधीला वाटलंच थोडंसं चाखून बघणार आहे, वाटलंच तर मी आणखी कैरीचा किस थोडासा त्यात घालणार आहे। हे सगळं मिश्रण मी नीट मिक्स करून घेते। आपण मगाशीच वाटताना त्यात थोडासा गूळ घातला होता, त्यामुळे एक गोडसरपणा जो गरजेचा आहे आपल्याला तो त्यात आहे। मी आणखी थोडीशी कैरी घातली बघा, मी तुम्हाला म्हटलं ना की थोडीशी टेस्ट केली आणि वाटलं मला तर मी आणखी घालणार आहे। आपल्या आवडीनुसार घालायची कैरी यात। कैरी वाटताना घातली त्याचा स्वाद वेगळा आणि किसाचा आणखी छान एक त्याला स्वाद येतो, त्यामुळे किस नक्की घाला त्यात। आता आपण बनवलेली ती फोडणी होती ती गार झालेली आहे, ती फोडणी घातली आहे मी यामध्ये आणि फोडणी घालून सुद्धा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण, एकत्र करूयात व्यवस्थित। तर छान एकत्र झाल्यावर छान फ्रेश अशी जी कोथिंबीर आहे ती बारीक कापून त्याच्यावरती घातली आहे, ती पण त्यात नीट मिक्स करून घेऊया। आणि अशा रीतीने आपली ही आंबे डाळ, कैरीची डाळ, वाटली डाळ कैरीची तयार झालेली आहे। आपण पाहू शकता किती सुंदर वाटते ती, आणि अशीच ही चटकदार चवदार डाळ आपण नक्की बनवून बघा।
आणि आपल्या आरोग्य रुची किचन कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत.